दिसत आहे का? येस मॅम. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके. तर यामध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन ऑफ पोल्युशन, टाइप्स ऑफ पोल्युशन. त्यामध्ये आहे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉइज पोल्युशन, लँड पोल्युशन आणि रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. पोल्युशन कसं होतं यांचं, त्याचप्रमाणे त्याच्यासाठी आपण काय प्रिव्हेंटिव्ह मेजर घ्यायला पाहिजे ते आपण यामध्ये आता बघणार आहोत. ओके. तर सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ पोल्युशन. तर याआधी मला सांगा ऍटमॉस्फिअर म्हणजे काय होते? कोणाला माहिती आहे? तुम्ही मेट्रोलॉजी मध्ये शिकले असणार ना ऍटमॉस्फिअर वगैरे. सराउंडिंग ऑफ अर्थ. ओके. आणि ऍटमॉस्फिअर मध्ये काय प्रेझेंट असतं मग? व्हेरियस गॅसेस, डस्ट. ओके. तर सगळ्यात आधी आता आपण बघणार आहोत पोल्युशनची डेफिनेशन. व्हेन हार्मफुल सबस्टन्सेस कंटॅमिनेट द एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत त्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंट पोल्युटेड होतं. आणि किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की जे बॅड सिच्युएशन आहे, म्हणजे एक हेल्दी एन्व्हायरमेंट आहे आणि त्यामध्ये जर आपण हार्मफुल गॅसेस वगैरे टाकतो तर त्यामुळे काय होईल की आपलं एन्व्हायरमेंट जे आहे ते दूषित होऊन जाणार. तर त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत किंवा जे काही एन्व्हायरमेंटला कंटॅमिनेट करणारे सबस्टन्सेस आहेत ते जेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट राहतात तर आपण त्याला म्हणतो की पोल्युशन झालंय बा. तर ओके. तर डेफिनेशन आहे व्हेन हार्मफुल सबस्टन्सेस कंटॅमिनेट द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज अ पोल्युशन. Pollution refers to the very bad condition of the environment in terms of quantity and quality. मग जे काही क्वांटिटी आहे, जसं एन्व्हायरमेंटचे क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर असणार किंवा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर असणार, तर या कॅरेक्टरला जे अफेक्ट करणार पोल्युटंट त्यालाच आपण काय म्हणणार की मीन्स त्यालाच आपण पोल्युशन म्हणणार. ओके. त्यानंतर पोल्युटंट म्हणजेच काय, तर असे एजंट जे एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असतात आणि जे काय करतात आपल्या एन्व्हायरमेंटला पोल्यूट करतात, तर त्यालाच आपण पोल्युटंट असे म्हणतो. मग ऑन द बेसिस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ नेचर, म्हणजे डिकम्पोजिशन म्हणजे डिग्रेडेशन वगैरे जे होते म्हणजे कुजणे, तर डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल या बेसिसवर डिकम्पोजिशनच्या बेसिसवर डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल या दोन टाईप मध्ये पोल्युटंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याचनंतर ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, केमिकल ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्यांच्या बेसिसवर बायोकेमिकल पोल्युटंट, त्यानंतर बायोलॉजिकल पोल्युटंट आणि वॉटर पोल्युटंट अशा तीन टाईप मध्ये याला ऑन द बेसिस ऑफ नेचर क्लासिफाय केलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ पोल्युशन. टाइप्स ऑफ पोल्युशन मध्ये 5 प्रकारचे पोल्युशन आहे. पहिला आहे एअर पोल्युशन, दुसरा आहे वॉटर पोल्युशन, तिसरा आहे नॉइज पोल्युशन, चौथं लँड पोल्युशन आणि पाचवं आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. ओके. तर सगळ्यात आधी एअर पोल्युशन. तर ऍटमॉस्फिअर म्हणजे तुम्ही सांगितलंच आहे की व्हॉट इज ऍटमॉस्फिअर. ओके. मग आता ऍटमॉस्फिअर मध्ये जी काही हवा आहे, ओके, तर ती कशी पोल्युटेड होते सांगा. तुम्हालाच माहिती आहे सगळे कारण एकदम, म्हणजे आपण सगळं डिस्कस करून करून शिकू शकतो असं टॉपिक आहे हे. तर एअर पोल्युशन कशामुळे होते तुम्हालाच माहिती आहे, सांगा मग एक एक. फॅक्टरीज. ओके. आणखी? व्हेकल्स. ओके. आणखी? इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रियल वेस्ट मुळे एअर पोल्यूट नाही होणार ना बाळा. जे वेस्ट निघेल त्यामुळे म्हणजे लँड वगैरे होऊ शकते ना, आपण लँड किंवा वॉटर म्हणणार नाही का. हा, त्यापासून निघणाऱ्या गॅसेस पासून आपण म्हणू शकतो इंडस्ट्रियल गॅसेस वगैरे. ओके. तर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन, तर इंडस्ट्रीज मुळे जे काही गॅसेस वगैरे बाहेर पडतं त्यामुळे होतं. त्याचनंतर ऑटोमोबाईल्स किंवा डोमेस्टिक फ्युएल जे असतात त्यांच्यामुळे. त्याचनंतर हाय प्रोपोर्शन ऑफ अनडिझायरेबल गॅसेस सच ॲज सल्फर डायऑक्साईड अँड कार्बन मोनॉक्साईड. त्याचप्रमाणे डस्ट किंवा व्हेकलमुळे जे डस्ट गॅसेस काय ते स्मोक वगैरे निघते तिथून, ते त्याच्यामुळे. त्याचप्रमाणे मिस्ट आहे, कार्बन ब्लॅक आहे, त्यानंतर एरोसोल, अशा वेगळ्या वेगळ्या गॅसेसमुळे काय, यांच्यातून निघणाऱ्या गॅसेसमुळे एअर पोल्युशन होत असते. ओके. त्याचनंतर इफेक्ट्स काय होणार एअर पोल्युशनचं, आता एक एक पॉइंट तुम्हीच एक्सप्लेन करा. ओके. ह्युमन हेल्थ कशी अफेक्ट होईल एअर पोल्युशन मुळे, कोण सांगणार? गॅसियस मुळे. ओके. काय काय होऊ शकते, म्हणजे कोणते कोणते आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार? ह्युमन मध्ये लंग्स डिसीजेस जास्त
सापडणार. हा बरोबर. ब्रीदिंग वर आणखी इफेक्ट होणार. हा नेक्स्ट अॅनिमल्सशी रिलेटेड. सेम आपल्याला जे प्रॉब्लेम्स फेस करावं लागणार सेम अॅनिमल्सला पण तेच प्रॉब्लेम्स फेस करावं लागणार, बरोबर. त्यांना पण येस. ब्रीदिंग करताना डिफिकल्टी होणार किंवा लंग्स प्रॉब्लेम म्हणा त्यांना पण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण फेस कराव्या लागणार. आणि ह्यामुळे काय होणार, जास्त डेथचे चान्सेस वाढणार किंवा हार्ट अटॅक म्हणा किंवा वेगळे वेगळे असे प्रॉब्लेम्स येणार. ओके. त्यानंतर प्लांट्सवर एअर पोल्युशनचा काय इफेक्ट होणार. जर एअर पोल्युटेड आहे तर राईट राईट. ओके. आणखी म्यूट कर रे. ओके. तर प्लांट्सला म्हणजे फोटोसिंथेसिस जे आहे ते काय होणार, एअर पोल्युशन मुळे अफेक्ट होणार. ओके. त्याचनंतर आहे पूर्ण आपलं जे ऍटमॉस्फिअर आहे ते सुद्धा पूर्ण अफेक्ट होईल. त्याचनंतर ग्लोबल वॉर्मिंग कशी होते कोण सांगणार. येते रे तुम्हाला, सांगा ना. आता नाव घेऊ का. त्या दिवशी सांगितलं बघ मला कोणतरी एका स्टुडंटनी कशा प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ग्रीन हाऊस गॅसेस. हा ग्रीन हाऊस गॅसेस मुळे पण होते, पण कशा प्रकारे म्हणजे काय. ग्लोबल वॉर्मिंगचे सगळ्यात मोठं कॉज काय आहे, म्हणजे कोणत्या गॅसेस मुळे होतंय. CFC. ओके. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच काय, तर जे काही गॅसेस जे आहे इंडस्ट्रीयल मुळे किंवा जसं ऑटोमोबाईल्स आहे सगळ्या, तर ह्या सगळ्यांमुळे जे काही गॅसेस आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये इव्हॉल्ड होत आहेत ना, तर मग काय होतं, जे सोलर रेडिएशन म्हणजे सूर्याची किरण आपल्या पृथ्वीवर पडतात आणि हे सगळे गॅसेस जे ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतात ते काय करतात, त्यांना रिफ्लेक्ट होऊ देत नाही. म्हणजे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणा किंवा सूर्याची किरण जे काही पृथ्वीवर येत आहे ते रिफ्लेक्टच होत नाही. म्हणजे ते काय होत आहेत की आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये तिथेच कुठेतरी ट्रॅप होत आहे, म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शनच नाही होणार. तर म्हणून काय होतंय की दिवसेंदिवस आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर ते काय होत आहे, वाढत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे ओझोन डिप्लेशन कसं होते, ओझोनला होल कशा प्रकारे पडत आहे सांगा, कोण सांगतो. युव्ही रेडिएशन मुळे. हा युव्ही रेडिएशन मुळे, बरोबर आहे. पण मग कोणतं गॅस आहे ज्याच्यामुळे जे युव्ही रेडिएशन आहे ते आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत आहे, कशा प्रकारे ते, जसं ओझोनची लेअर आहे मेन म्हणजे कॉज कोणता आहे की आपलं ओझोनचे डिप्लेशन होण्याचं ते ओझोन लेअर आहे ती दिवसेंदिवस काय होत आहे तिथे होल पडत चाललेला आहे आणि तो मोठा होत चाललेला आहे. मग कशामुळे होत आहे हे सगळं, माहितीये कुणाला आयडिया काही. CFC. हा बरोबर, सीएफसी मुळे. तर जे काही ग्रीन हाऊस गॅस, जसं ग्रीन हाऊस वगैरे असतात, तर ग्रीन हाऊस मुळे ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहे, सीएफसी आहे, हायड्रोफ्लोरोकार्बन आहे, तर असे वेगळे वेगळे गॅसेस असतात. तर हे गॅसेस जेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जातात तर मग हे काय करतात, जेव्हा युव्ही लाईट पास होतो ओझोन लेअर मधून आणि हे जे सीएफसी गॅसेस वगैरे आहेत हे काय करतात, त्यांच्यासोबत यांचं रिॲक्शन होते आणि रिॲक्शन होऊन काय होते की एक सिंगल क्लोरीन मॉलिक्यूल जो असतो सीएफसी गॅसचं, ते काय करतात 100,000 मॉलिक्यूल जे आहेत ओझोनचे ते काय करतात, डिस्ट्रॉय करतात. तर अशा प्रकारे आपली ओझोन लेअर जी आहे सीएफसी गॅसेसमुळे दिवसेंदिवस काय होत आहे, मीन्स त्याला छिद्र पडत आहे. तर आणि छिद्र पडत आहे म्हणजे काय होते की जे युव्ही लाईट आहेत ते डायरेक्ट काय येत आहे आपल्या पृथ्वीवर येतं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते किती हार्मफुल आहेत. ओके. त्याचनंतर आहे ऍसिड रेन, त्यानंतर आहे व्हेरियस रेस्पिरेटरी इलनेस. रेस्पिरेटरी इलनेस म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये खूप सारं म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी मध्ये खूप सारे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहे, कारण की आपण ऑक्सिजन घेतो शुद्ध हवा, तर जर काही पोल्युटेड एअर प्रेझेंट असेल तर ते आपण घेऊ शकणार नाही. त्यानंतर हाऊ टू अवॉइड एअर पोल्युशन. मग एअर पोल्युशन आपण कसं अवॉइड करणार. ओके. तर पहिला आहे यूज ऑफ नॅचरल गॅसेस लाईक LPG. त्यानंतर आहे डू नॉट बस्ट क्रॅकर्स, जे आपण दिवाळीला फोडतो फटाके वगैरे म्हणा किंवा
दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी जेव्हा फोडतो तेव्हा, तर ते सगळे क्रॅकर्स फोडायचे नाही. त्याचनंतर यूज लेस अमाऊंट ऑफ फ्युएल फॉर व्हेकल साठी आपण फ्युएल यूज करतो आणि ते नंतर बाहेर पडतं फ्युएल जे स्मोक आहे ते, आणि त्यामुळे पण एअर काय होते आपली पोल्युटेड होते. त्याचप्रमाणे तर ते त्याचं यूज कमी करायचं. त्यानंतर अवॉइड युझिंग अँड यूज ऑफ इलेक्ट्रिक स्टोव, जे इलेक्ट्रिक स्टोव्ह वगैरे असतात त्यांचं यूज कमी करायचं. आणि त्याचनंतर बायोगॅस जे असतं, बायोगॅस माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, ते आपलं कावडंग पासून जे मिथेन गॅस प्रोड्यूस होतं त्याचं यूज करायचं. ओके. त्यानंतर आहे वॉटर पोल्युशन. एनी फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंज टू वॉटर दॅट इज ॲडव्हर्सली अफेक्ट द, म्हणजे काय होते, आता जे काही जसे तुम्ही सांगितलं इंडस्ट्रियल वेस्ट वगैरे आहे, ते काय केलं जाते, पाण्यामध्ये सोडलं जाते. तर पाण्याची फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी पूर्णपणे काय होत आहे, चेंज होत आहे. जसं आपण आता पिण्यासाठी ड्रिंकिंग वॉटर जे यूज करतो त्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे डिझॉल्व्ड टू किती पाहिजे, नियर अबाउट 6 ते 8 ppm. पण मग काय होतं, जसं इंडस्ट्रियल वेस्ट आहे, तर ते जर पाण्यामध्ये सोडलं तर पाण्याचं पीएच चेंज होईल. पाण्याची केमिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे केमिकल ऍड केल्यानंतर ते काय होणार, जसं पाण्यामध्ये डिझॉल्ड O2 असते, मग इंडस्ट्रियल वेस्टमुळे जे काही केमिकल्स त्यामध्ये टाकले जाणार, तर मग ते केमिकल काय करतं, त्या O2 ला ऑक्सिडाइज करतं. म्हणजे ते O2 जे असतं पाण्यामध्ये प्रेझेंट ते ऍब्सॉर्ब करून घेतं. आणि मग काय होणार, म्हणजे पाण्यामध्ये जर O2 प्रेझेंट नसणार तर तिथली जी ॲक्वेटिक लाईफ आहे ती सर्वाइव्ह करू शकणार नाही. तर अशा प्रकारे काय होत आहे, वॉटर पोल्युशन होत आहे. किंवा पाण्यामध्ये हे सगळे केमिकल गेले किंवा बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज झाल्या काही, तर ते आपल्या ड्रिंकिंग साठी पण सुटेबल नसतात. तर अशा प्रकारे वॉटरचं पोल्युशन होत असते. मग कॉजेस कोणते कोणते आहेत, म्हणजे काय काय कॉज होणार यामुळे, अबाउट 40% ऑफ द डेथ वर्ल्ड वाईड कॉज बाय वॉटर पोल्युशन. नंतर वॉटर पोल्युशन इज कॉज बाय ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक इंडस्ट्रियल वेस्ट अँड इफ्लुएंट डिस्चार्ज इन टू द रिव्हर. मी तुम्हाला सांगितलंच आहे की इंडस्ट्रियल वेस्ट वगैरे जे आहे ते पाण्यामध्ये सोडलं जातं आणि पाण्याचं पोल्युशन होतं. ओके. त्यानंतर हे बघा कशा प्रकारे सोडलं जात आहे गटारातून इंडस्ट्रियल वेस्ट वगैरे पाण्यामध्ये. त्यानंतर आहे इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचं काय काय इफेक्ट होईल, जे जसं डिसीजेस होणार, क्लोरेला वगैरे किंवा मलेरिया म्हणा, त्यानंतर टायफॉइड आहे किंवा ॲक्वेटिक लाईफ जी आहे ती डिस्ट्रॉय होईल. कशी होईल ते तुम्हाला सांगितलंच आहे. कळलं का, कोणाला सांगू शकते का एखादा व्यक्ती, ॲक्वेटिक लाईफ जर वॉटर पोल्युशन होणार तर ॲक्वेटिक लाईफ कशा प्रकारे डिस्ट्रॉय होईल. वॉटरमध्ये सोडले जाणारे फॅक्टरीमधून जे काही वेस्ट आहे त्याच्यामध्ये ॲसिडिक सबस्टन्स असणार. मग ते वॉटर जेव्हा त्या ॲक्वेटिक लाईफ किंवा ॲक्वेटिक जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा ते ड्रिंक करतील तेव्हा त्यांना त्याच्यापासून प्रॉब्लेम होऊ शकतो. हा बरोबर. आणि अशा प्रकारे त्यांना म्हणजे त्यांचं डेथ पण होऊ शकतं. ओके. तर अशा वॉटरचा पीएच प्रकारे मेंटेन नाही राहणार. वॉटरचा हा पीएच वॉटरचं, मेंटेन नाही राहणार. हा बरोबर, वॉटरचं पीएच चेंज होणार जे त्यांच्यासाठी हार्मफुल राहणार. ओके. त्यानंतर आहे हाऊ टू अवॉइड वॉटर पोल्युशन. रिव्हर शुड नॉट बी यूज फॉर वॉशिंग क्लॉथ्स ऑर बाथिंग ॲनिमल. ओके. त्यानंतर हार्वेस्टिंग ऑफ रेन वॉटर टू मीट द वॉटर रिक्वायरमेंट. मग जे काही रेन वॉटर आहे ते आपण काय करायचं, हार्वेस्ट करून ठेवायचं. त्यानंतर डॅम्स, एम्बँकमेंट्स मस्ट बी क्रिएटेड. बँक वगैरे जे जसं डॅम वगैरे आहेत मोठे मोठे, ते काय करायचे आपण तयार करायचे की जेणेकरून आपण वॉटरला तिथे हार्वेस्ट करू शकणार. त्याचप्रमाणे जे काही रिव्हर आहेत त्यांना कंटॅमिनेट करायचं नाही. ओके. म्हणजे ते आपल्यासाठी वॉटर जे आहे ते सुटेबल राहणार. त्यानंतर आणि जसं जे कोणते डेड बॉडीज वगैरे आहेत ते रिव्हर मध्ये फेकले जातात किंवा रिलिजियस पर्पज साठी लोक मंदिरामध्ये ते हार वगैरे घेऊन जातात, मग ते पाण्यामध्ये टाकतात. मग त्याच्यामुळे पण कुठेतरी आपलं पाणी जे आहे ते पोल्युटेड होत चाललेलं आहे. त्यानंतर आहे नॉईज पोल्युशन. नॉईज कॅन बी सिम्पली डिफाइंड ॲज अ अनवॉन्टेड साऊंड. म्हणजे आपल्याला जे साऊंड पाहिजे नसतं किंवा ज्यांची लेवल, ज्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यालाच आपण काय म्हणतो, नॉईज म्हणतो. किंवा जे आपल्याला सहन करू शकत नाही आपण त्याला. ओके. किंवा अनप्लेझंट साऊंड असतो तो. त्यानंतर आहे नॉईज पोल्युशन नॉट ओन्ली रिझल्ट इन इरिटेशन अँड एंगर. आपल्याला इरिटेट पण होतं किंवा राग वगैरे पण होतं त्यामुळे. मग नॉईजची लेवल, नॉईज कशाने आपण मेजर करतो, तर त्याचं युनिट आहे डेसिबल. मग जशी लाईटची इंटेन्सिटी, जर इंटेन्सिटी डीबी मध्ये दिलेली असते, ओके, फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये दिलेली असते, तर जी इंटेन्सिटी आहे ते जितकी नॉर्मल असते आपल्याला
ऐकण्यासाठी त्याच्यापेक्षा जर ती जास्त असेल तर जर जास्त असली तर आपण त्यालाच काय म्हणतो, नॉईस म्हणतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी जर जास्त असली तर त्याला आपण नॉईस म्हणतो. किंवा जास्त वेळ जर त्यांचं एक्सपोजर झालं तर ते पण आपल्याला सहन होत नाही, तर अशा प्रकारे नॉईस पोल्युशन कॉज होतं. किंवा जास्त ड्युरेशन वगैरे असतं तर त्यामुळे पण नॉईस पोल्युशन होतं. मग त्यानंतर कॉजेस कोणते कोणते आहेत? ट्रॅफिक नॉईस आहे किंवा एअरक्राफ्ट नॉईस आहे. त्याचनंतर नॉईस फ्रॉम कन्स्ट्रक्शन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क किंवा साईटवर वगैरे वर्क सुरू असेल तर त्यामुळे जे काही जोराजोराचा आवाज होतो त्यामुळे पण नॉईस पोल्युशन होत असतं. त्याचनंतर इंडस्ट्रीजचा पण काही आवाज वगैरे असतो त्याच्यापासून पण नॉईस पोल्युशन होत असतं. किंवा वेगळे वेगळे असे नॉईस पोल्युशनचे काय असतात, सोर्सेस असतात. ओके. ओके, इफेक्ट्स ऑफ नॉईस पोल्युशन. मग नॉईस पोल्युशन होईल तर मग काय काय होणार? तर पहिला आहे हिअरिंग लॉस. हे म्हणजे जर खूप एकदम जास्त फ्रिक्वेन्सी असणारं जर साऊंड आपल्या जवळ प्ले केलं तर अचानक एकदम हिअरिंग लॉस पण होऊ शकतं. त्याचप्रमाणे हाय ब्लड प्रेशर आपल्याला फेस करावं लागू शकतं. त्याचप्रमाणे स्ट्रेस होणार, आपल्याला स्लीपिंग डिस्टर्बन्सेस होणार. त्याचनंतर कलर ब्लाइंडनेस येण्याची पण शक्यता होऊ शकते. त्यानंतर आहे नॉईस पोल्युशन कसं अवॉइड करायचं. द गव्हर्नमेंट शुड इन्शुअर द न्यू मशीन दॅट शुड बी नॉईस प्रूफ. म्हणजे नॉईस प्रूफ मशीन जे आहे ते तयार करून आपण नॉईस पोल्युशनला थांबवू शकतो. त्याचप्रमाणे एअरपोर्ट्स मस्ट बी अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. म्हणजे जसं रेसिडेन्शियल एरिया आहे तर त्याच्यापासून एअरपोर्ट वगैरे काय पाहिजे, दूर पाहिजे. त्याचनंतर द साऊंड हॉर्न सिम्बॉल इज टू बी इन द स्कूल रोड्स. जसे स्कूल्स रोड वगैरे आहेत तर तिथे यांचं सिम्बॉल पाहिजे. त्याचप्रमाणे कंट्रोल नॉईस ॲट अ सोर्सेस बाय प्रॉपर चॉईस ऑफ इक्विपमेंट डिझाईन. आणि काय ते जसं आता कार्यक्रमात वगैरे वाजवतात ना ते डीजे वगैरे असते, तर मग त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटनी काय रूल्स काढायला पाहिजे. किंवा इतक्या फ्रिक्वेन्सीच तुम्ही युज करायचं, इतकंच डेसिबल पाहिजे, अशा प्रकारे असे रूल्स काढून वेगळे वेगळे आपण नॉईस पोल्युशन काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. ओके. त्यानंतर आहे लँड पोल्युशन. ओके, लँडचं पोल्युशन कसं होत चाललेलं आहे, कोण सांगणार? सांगा की, सोपंच आहे लँडचं पोल्युशन. तुम्हीच बघता, आजूबाजूला असेलच की. Because of plastic. हा, आणखी? फर्टिलायझर्स. ओके, आणखी? बरं, फर्टिलायझरचा यूज जर केला आपण तर लँड कशा प्रकारे पोल्युटेड होणार आपली? म्हणजे कशा प्रकारे ती पोल्यूट होणार लँड जर फर्टिलायझरचा यूज आपण करत आहे? जमिनीतले लिव्हिंग मॅटर कमी होतील. हा, आणखी? लिव्हिंग मॅटर कमी झाले तर मग काय होणार? ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी होईल जमिनीतला. हा, बरोबर. ओके. बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स. हा, बरोबर, त्यांच्यामुळे पण लँड डिग्रेडेशन होत आहे. आणखी? म्हणजे थोडक्यात म्हटलं तर लँड कशा प्रकारे पोल्युटेड होईल, जे काही ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक वेस्ट जे आहे, जसं प्लॅस्टिक म्हणा किंवा फर्टिलायझर्स म्हणा, तर असे वेगळे वेगळे पदार्थ आपण जमिनीमध्ये टाकतो आणि त्यांच्यामुळे काय होईल, एक तर त्यांची मायक्रोबियल पॉप्युलेशन जी आहे जमिनीत असणारी ती कमी होणार. ती जर कमी झाली तर त्या दिवशीच तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सांगितलं, तर सॉइल मध्ये मायक्रोबियल पॉप्युलेशनच नसणार तर मग ह्युमसचं फॉर्मेशन कसं होणार ना, आणि ह्युमसचं फॉर्मेशनच नाही झालं तर मग प्लॅन्टला मिनरल्स नाही मिळणार. म्हणजे कुठेतरी आपली जी लाईफ सायकल आहे ते कुठेतरी अफेक्ट होते. ओके. त्याचप्रमाणे प्लास्टिकचं डिग्रेडेशन लवकर होत नाही, ती तशीच किती वर्ष टिकून तिथेच राहते. तर अशा प्रकारे प्लास्टिकमुळे पण आपली सॉइल काय होत आहे, लँड डिग्रेड होत चाललेली आहे. त्यानंतर कॉजेस कशा कशामुळे होते? पहिला आहे मायनिंगमुळे किंवा इरोजनमुळे. हाऊस होल्ड गार्बेज जे आहे आपण टाकतो त्यामुळे होतं. त्यानंतर अर्बनायझेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन, जर पॉप्युलेशन वाढत गेली तर त्यामुळे पण होतं. त्यानंतर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जे आहे ते काय करतात,
सगळं वेस्ट कलेक्ट करतात आणि एखाद्या ठिकाणी नेऊन टाकतात. मग त्यामुळे पण ते लँड कुठेतरी पोल्युटेड होत चाललेली आहे, किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट आहे किंवा जे काही आहे ते सुद्धा त्यांच्यामुळे पण आपल्या लँडचं पोल्युशन होत चाललेलं आहे. किंवा अनकंट्रोल लँड ट्रीटमेंट. अनकंट्रोल लँड ट्रीटमेंट म्हणजे तेच आहे, जे काही केमिकल्स आपण अप्लाय करतो सॉइलवर ते सगळं. त्यानंतर बर्निंग ऑफ डॅम्स किंवा फॉरेस्ट फायर, अचानक जंगलमध्ये वगैरे आग वगैरे लागते त्यामुळे पण होऊन जातं. किंवा दिवसेंदिवस आता डिफॉरेस्टेशन करत आहे रोड्स बनवण्यासाठी किंवा एखादं नवीन बिल्डिंग बनवण्यासाठी किंवा काही म्हणा. तर अशा प्रकारे डिफॉरेस्टेशन करत आहेत आणि डिफॉरेस्टेशन मुळे पण काय होत चालली, आपली लँड डिग्रेड होत चाललेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे बघा, प्लॅस्टिक आहे, केमिकल्स आपल्या जमिनीवर सोडले जात आहे, त्यानंतर फर्टिलायझरचं अप्लिकेशन केलं जात आहे. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे आपली लँड काय होत चाललेली आहे, पोल्युटेड होत चाललेली आहे. द लँड इफेक्ट्स ऑफ लँड पोल्युशन. द लँड कॅन नॉट बी यूज टू बिल्ड द. हा, मग काय काय म्हणजे काय काय नाही करायला पाहिजे आपण. तर जसं आपल्याला हाऊसेस वगैरे बिल्ड करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण डिफॉरेस्टेशन नाही करायचं. म्हणजे डिफॉरेस्टेशन केलं तर ऑटोमॅटिकली लँड आपली काय होत चालली, डिग्रेड होत चाललेली आहे. मॅन कॅन नॉट बी फार्मिंग. फार्मिंग करायची, पण आता ते झुम शेती तुम्हाला माहिती आहे ना, झुम शेतीमध्ये काय करतात, जंगलतोड करतात. तिथलं पालापाचोळा जो आहे, जंगलतोड करतात. ओके, तिथलं त्यांचं जे काही प्लांट लिव्स वगैरे आहेत त्याला तिथंच जाळलं जाते. त्यानंतर तिथे शेती केली जाते आणि पुन्हा ती जागा सोडली जाते. तर अशा प्रकारे झूम प्रकारची शेती करून पण ते लँडचं डिग्रेडेशनच करत चाललेले आहे. ओके, त्यानंतर आणि यामुळे लँड डिग्रेडेशन होईल तर अॅनिमलचे डेथ वगैरे म्हणजे असे वेगळे वेगळे कॉजेस होणार. ओके, त्यानंतर आहे प्रिव्हेन्शन ऑफ लँड पोल्युशन. ओके, तर यामध्ये 3 प्रिन्सिपल आहेत, रिड्यूस, रिफ्यूज आणि रियूज आणि रिसायकल. म्हणजे डिग्रेडेशन कमी करायचं, त्यानंतर ते रियूज करायचं जे काही लँड आहे तिचं, आणि पुन्हा रिसायकलिंग करायची. म्हणजे जसं फर्टिलिटी रिस्टोर करण्यासाठी आपण काय करतो, ऑर्गॅनिक वेस्ट वगैरे, ऑर्गॅनिक पदार्थ जे आहे जसं काय आपलं FIM वगैरे म्हणजे असे, किंवा जसं स्टबल वगैरे जे असतात, फार्मचे स्टबल वगैरे ते टाकून पण आपण सॉइलची फर्टिलिटी काय करू शकतो, रिस्टोर करू शकतो, किंवा त्याचं पोल्युशन होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून आपण सॉइलला काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन म्हणजेच काय, डिस्पाइट ऑफ ऍडव्हान्टेज ऑफ न्यूक्लिअर ॲज अ क्लीन एनर्जी, इट इज द बिग कॉन्सर्न दॅट रिझल्टेड फ्रॉम द न्यूक्लिअर रिॲक्शन विच इज इन अ फॉर्म ऑफ पोल्युशन. मीन्स जे काही जसं न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे ते तयार करतात ना, तर याच्यामुळे काय होते, ते रेडिओ ऍक्टिव्ह रेज असतात जे हार्मफुल असतात ते, तर त्याच्यामुळे काय होतं, पोल्युशन होत जातं. ओके, तर कॉजेस कोणते कशामुळे होते, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट जे आहेत त्यामुळे होतं रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन होतं. त्याचनंतर न्यूक्लिअर वेपन जे आपण तयार करतो त्यामुळे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन होतं. त्याचप्रमाणे जे काही न्यूक्लिअर वेस्ट असतात जे फेकले जातात त्याच्यामुळे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन होत जातं. त्याचनंतर युरेनियमची जी मायनिंग केली जाते त्याच्यामुळे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन होत जातं. म्हणजे याचे इफेक्ट्स काय काय होणार, तर आपल्याला काय होणार, डिसीजेस होणार, किंवा कप वगैरे जे आहे कप होऊ शकतं. ओके, त्यानंतर आहे अल्सर किंवा स्वेलिंग इन बोन जॉईंट्स, कॅन्सर, लंग कॅन्सर, स्किन कॅन्सर, बोन कॅन्सर, आय प्रॉब्लेम्स, अशा वेगळे वेगळे प्रॉब्लेम जे आहेत आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन मुळे फेस करावं लागू शकतं. ओके मॅम, हा, अल्सर म्हणजे काय? अल्सर म्हणजे ते पोटामध्ये होतं, एक असं गाठीसारखं येतं, असे वेगळे वेगळे डिसीज नाही का ते होतात. ओके, ओके, तर अशा प्रकारे आजचा आपलं जे टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन ते संपलेलं आहे. काही मोठं नव्हतं. मी पुढच्या आता सध्या नाही पण नेक्स्ट मंथ पासून मी एका लेक्चरला 2-2 तुमचे कारण की आपले टॉपिक्स आहेत ना थोडे छोटे आहेत आणि नियर अबाउट आपले 4 टॉपिक कम्प्लीट झालेले आहेत आज. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे किंवा काही लागलं तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करत जाणार. ओके, आणि मिडशी रिलेटेड वगैरे नंतर काही डाऊट येणार ते सांगा, आणि इथे आल्यानंतर काही गोष्टी नाही समजल्या तर त्या विचारा, कारण की मला ऑनलाईन एक्सप्लेन करायला थोडं डिफिकल्टच जाते आणि ते इथे पेन वगैरे पण यूज करायला थोडं प्रॉब्लेम जाते, त्यामुळे ते डायरेक्ट शिकवावं लागते. ठीक आहे,
तर इथे आल्यानंतर विचारा काही प्रॉब्लेम वगैरे असले तर मीटशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असले त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पेपर वगैरे काय